इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलची एक महत्त्वाची खबर आहे. ही महत्त्वाची खबर म्हणजे एक प्रशासनाला एक एक माहिती आहे, की प्रभाग क्रमांक 22 प्रभाग क्रमांक 22 हा दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांचा मूळ 1930 पासून यात प्रभागात वास्तव्य आहे आणि 1960 पासून तर त्यांचं अबाधित कार्य या क्षेत्रात आहे. 70मध्ये 1970मध्ये 2 नगरसेवक दिले, 87मध्ये वसंतराव नागरे नगरसेवक दिले. तर ह्या प्रभागातील ज्या ज्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीचे उमेदवार एक तर कामगार वसती बाह्य होते, कामगार वसतीतले कोण नव्हते. त्यामुळे त्यांच्या बाबतीत हरकतीचा मुद्दा येत नव्हता. परंतु आत्ता प्रकर्षाने जाणवते, की आत्ता वाढत्या सोशल मीडियामुळे, वाढत्या नगरपालिका महानगरपालिकेच्या राजकारणामुळे महानगरपालिका निवडणुका म्हणजे एक पैशाचं कुऱ्हाड झालं आहे, असं सर्वांना वाटतंय. महानगरपालिका म्हणजे एक पैशाचं कुऱ्हाड आहे, जिथे लोकप्रतिनिधी झाला का मोठं गडगंज घबाड मिळतं आणि श्रीमंत होता येतं. तर या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगू इच्छितो, की प्रभाग क्रमांक 22मधून महात्मा फुले खाटण रोड विभागामध्ये कामगार वसाहत आहे. लपाटा चाळ म्हणतात तिला. एक कामगार वसाहत आहे, लपाटा चाळ म्हणतात तिला. तर या लपाटा चाळीमध्ये काही लोक सेवानिवृत्त झालेली आहेत, पण सेवानिवृत्त झाल्यावरतीही ही लोक दुसरीकडे इमारतीमध्ये राहायला गेली, भाड्याने म्हणा, मालकी हक्काने म्हणा. परंतु ह्या लपाटाचाळी लोक दुसरीकडे स्थलांतरित होत असताना लपाटा चाळीतली घरे आहेत ती त्यांनी महानगरपालिकेला हस्तांतरित केली नाही, म्हणजे महानगरपालिकेच्या ताब्यात दिली नाही, सोपविली नाही. याचा अर्थ ती महानगरपालिकेची फसवणूक करतात, दुरुपयोग करून वापर करत आहेत अशी लोक. तर अशा लोकांवर महानगरपालिकेने सर्वे का सर्वे करायचं आहे, तर या विभागातून काही कर्मचाऱ्यांची मुले निवडणुकीसाठी उभे राहत आहेत. म्हणून प्रभाग क्रमांक 22मधून जे उमेदवार लढतील, त्या उमेदवारांसाठी माझी हरकत आहे, की यांनी शासकीय कुठल्याही वस्तूचा वापर करता कामा नये. घरामध्ये शौचालय नाहीत. घरामध्ये शौचालय आहे का, तर लपाटाचाळीमध्ये घरामध्ये शौचालय नाहीत, सार्वजनिक आहे. त्यामुळे यांच्या घरामध्ये शौचालय नाही, त्यामुळे शौचालयाचा दाखला देऊ शकत नाही. यांच्या घरामध्ये सार्वजनिक म्हणजे स्वतःचं पाणी व्यवस्थित सार्वजनिक नळ आहे. आणि महानगरपालिकेचे लपाटाचाळीचं घर ताब्यात आहे म्हणजे यांचा टॅक्स भरणार नाही, फुकटचा ताबा आहे. जरी त्यांचे मुलगा, नातवंड, सुरा जरी निवडणुकीला उभे राहत असतील, परंतु मूळ कामगार त्यांचे सासरे जे काय आहेत ते सेवा रिटायर झाल्यानंतर त्याचा ताबा सोडलेला नाही. मग त्याची ताबा हे मुलं, नातवंडे, सासरू, सुना वापरत आहेत. याचा अर्थ सरकारी वास्तूचा दुरुपयोग. जर सरकारी वास्तूचा दुरुपयोग होत असेल, तर अशा उमेदवाराला जर तो त्या महानगरपालिकेच्या अनधिकृतपणे घरामध्ये राहत असेल, वास्तूचा ताबा दिला नसेल, तर त्याची निवडणूक उमेदवारी रद्दबादल ठरते. याची नोंद महानगरपालिका प्रशासनाने, आता मी दिलेल्या बाईटनुसार, मी आधीसुद्धा निवडणूक आयोग, मुख्य ठाणे महानगरपालिका ठाणे यांना लिखित महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या पत्रावर हरकत दिलेली आहे, नोंद आहे दप्तरी. ती त्यांनी तपासावी, ती त्यांनी पाहावी, की ज्यांनी माझी नगरसेविका ज्यांनी महानगरपालिकेच्या बालवाडीचा पण ताबा घेतलेला आहे, जनसंपर्क कार्यालय स्थापित केलेलं आहे,
ती पण महानगरपालिकेची वार्डसुद्धा कब्जा केलेला आहे. त्यामुळे अशा व्यक्तीलाही महानगरपालिकेच्या निवडणूक लढता येत नाही. दादाजी कोंडमध्ये कोणाच्या गाळ्या असतील तर गाळ्याचा ताबा महानगरपालिकेत दिले का वापर याचा लाभ घेत असेल आर्थिक, तर तो उमेदवार लढू शकत नाही. हे सगळ्या हरकती आहेत, या नीट तपासून घ्याव्या. तसं मी पत्र लिखित महिना 15 दिवसापूर्वी दिलेलं आहे महानगरपालिकेला, मुख्य डिस्पॅच सेक्शनला, नागरी सुविधा केंद्राला. ते त्यांनी तपासून घ्यावं आणि त्याची कार्यवाही करावे. एवढं सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद.